नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याआधी बँक कॉम्प्युटरायझेशन अँड इट्स टाइप्स म्हणजे बँक संगणकीकरण आणि त्याचे प्रकार या विषयावर इंग्रजी माध्यमातून माझे लेक्चर झालेले आहे. आता मी बँक संगणकीकरण आणि त्याचे प्रकार हे मराठी माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये मी इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की रिसेंट ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे बँकिंग आणि बँकिंग तंत्रज्ञान क्षेत्रातील अलीकडील जे बदल आहेत ते बदल आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासावयाचे आहेत. बीकॉम जनरल चे जे विद्यार्थी ऐच्छिक विषय म्हणून बँकिंग या विषयाची निवड करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आणि बँक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पेपर आहे हा पेपर कॉमन असणार आहे. दोघांनाही तो पेपर कॉमन असणार आहे. आपण या पेपरच्या पहिल्या युनिटची सुरुवात या ठिकाणी करीत असताना या पहिल्या युनिटमध्ये जो पहिला घटक आहे ते म्हणजे बँक संगणकीकरण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या लेक्चरला मी प्रामुख्याने 3 विभागात विभागणार आहे. माझ्या पहिल्या भागात मी बँक संगणकीकरण म्हणजे काय त्याची संकल्पना सांगणार आहे. दुसऱ्या भागात बँक संगणकीकरणाची गरज काय हे 4 मुद्द्यांच्या सहाय्याने बँक संगणकीकरणाची गरज मी स्पष्ट करणार आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये बँक संगणकीकरणाचे प्रकार किंवा आपण त्याला बँक संगणकीकरणाचे टप्पे म्हणू ते टप्पे आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला अभ्यासूया बँक संगणकीकरण म्हणजे काय, त्याचे गरज काय आणि त्याचे प्रकार किंवा टप्पे कोणते आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये मी बँक संगणकीकरणाची संकल्पना स्पष्ट करणार आहे. बँक संगणकीकरण म्हणजे काय हे समजून घेताना आपल्याला बँक संगणकीकरणाची संकल्पना संकुचित अर्थाने आणि बँक संगणकीकरणाची संकल्पना व्यापक अर्थाने समजावून घेणं गरजेचं आहे. संकुचित अर्थाने बँक संगणकीकरण म्हणजे संगणकाचा वापर कॉम्प्युटरमध्ये म्हणजे संगणकामध्ये बँकिंगशी संबंधित एंट्री करण्यासाठी वापरणे, ज्याला आपण बँक संगणकीकरण म्हणू शकतो. म्हणजे संगणक म्हणजेच कॉम्प्युटर आपण कुठल्याही प्रकारची एंट्री करण्यासाठी, समजा एखाद्या व्यक्तीने बँकेच्या खात्यात पैसे जमा केले असतील, त्याच व्यक्तीने बँकेतनं ते पैसे विड्रॉ केले असतील किंवा काढले असतील, तर ह्याची जी नोंद रजिस्टरमध्ये म्हणजे एखाद्या वहीमध्ये ठेवली जाते तीच नोंद संगणक म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ठेवणे त्याला आपण म्हणतो डेटा एंट्री. या डेटा एंट्रीसाठी कॉम्प्युटरचा वापर करणे म्हणजे नोंदवण्यासाठी व्यवहार, बँकेतनं केलेला व्यवहार नोंदवण्यासाठी संगणकाचा वापर करणे याला आपण बँक संगणकीकरण म्हणतो. तसेच एखाद्या व्यक्तीने बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेली असताना ठराविक कालावधीच्या नंतर त्याला किती व्याज दिलं जाणार आहे म्हणजे ठेवलेली रक्कम, त्या रकमेवरील व्याज आणि ठराविक कालावधीनंतर त्याला किती रक्कम द्यावी लागणार हे जे कॅल्क्युलेशन करावं लागतं, ह्याची जी आकडेमोड करावी लागते, ही आकडेमोड जशी आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करतो तशी ही आकडेमोड कॉम्प्युटरच्या मदतीने करणे म्हणजे देखील त्याला आपण बँक संगणकीकरण असे म्हणतो. म्हणजे
संगणकाचा वापर, कॉम्प्युटरचा वापर डेटा एंट्रीसाठी आणि काही किरकोळ कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, आकडेमोड करण्यासाठी संगणकाचा वापर करणे म्हणजे त्याला बँक संगणकीकरण आपण असे म्हणतो. हे बँक संगणकीकरणाचं संकुचित स्वरूपातलं अर्थ आहे. आता आपण बँक संगणकीकरण व्यापक स्वरूपात समजावून घेऊ. व्यापक स्वरूपात बँक संगणकीकरण समजावून घेत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण आपलं कॉम्प्युटर कुठल्याही नेटवर्किंगशी जोडतो किंवा इंटरनेटशी आपण जेव्हा आपलं कॉम्प्युटर जोडतो, तेव्हा आपल्या कॉम्प्युटरचा वापर आपण जास्त व्यापक पद्धतीने करू शकतो. त्याच प्रकारे बँकिंगच्या कार्यप्रणालीसाठी जेव्हा विविध बँका किंवा बँकातील विविध कॉम्प्युटर एकमेकांशी जोडले गेलेले असतात, तेव्हा जास्त व्यापक पद्धतीने त्या संगणकाचा वापर होऊ शकतो. एका बँकेतील सर्व माहिती किंवा एका बँकेच्या शाखेतील सर्व माहिती हेड ऑफिसला पोहोचवायची असेल, नेटवर्किंग असेल म्हणजे बँकांची कनेक्टिव्हिटी असेल, तर ती माहिती सहजरित्या पोहोचवता येऊ शकते. तशाच प्रकारे बँकांच्या विविध सेवा ग्राहकांपर्यंत या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून, या नेटवर्किंगच्या माध्यमातून पोहोचवता येऊ शकतात. आज रोजी आपण पाहतो, आपण मोबाईल बँकिंग वापरतो, आपण इंटरनेट बँकिंग वापरतो, आपण एटीएम्स मध्ये जाऊन बँकांचे वेगवेगळे व्यवहार पार पडतो. हे सगळं काही शक्य झालेलं आहे. हे कशामुळे? एवढेच नव्हे तर आपण कुठल्याही एटीएम मधनं आपले पैसे विड्रॉ करू शकतो. हे सगळं काही शक्य झालेलं आहे. ते कशामुळे? तर बँकांचं नेटवर्क वाढल्या कारणाने, बँकांची कनेक्टिव्हिटी वाढल्या कारणाने. म्हणजे एका बँकेतील एका शाखेतील कॉम्प्युटर हे त्याच शाखेतील इतर कॉम्प्युटरशी जोडले गेलेले आहेत. तशाच पद्धतीने त्या शाखेतील सर्व माहिती हे हेड ऑफिसशी आणि इतर बँकांशी देखील जोडल्या गेलेले आहे. हे जे नेटवर्किंग म्हणजे संगणकाला जेव्हा आपण इंटरनेटशी जोड देतो, तेव्हा आपण आपल्या बँकिंगच्या नेटवर्किंगशी म्हणजे हे बँकांचं जे जाळं आहे ते नेटवर्किंग आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. हे व्यापक अर्थाने बँकांच्या संगणकीकरणाची संकल्पना आहे. म्हणजे डेटा एंट्रीसाठी व आकडेमोड करण्यासाठी कॉम्प्युटर वापरणे हे बँक संगणकीकरण आहेच. त्याचबरोबर नेटवर्किंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटरमध्ये साठवलेली माहिती याचं नेटवर्किंग तयार करणे, याचं जाळं तयार करणे हे देखील बँक संगणकीकरणाची व्यापक अर्थाने संकल्पना आहे. अशा प्रकारे बँक संगणकीकरणाची संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता आपण पाहू बँकिंग क्षेत्रातील संगणकीकरण याची प्रक्रिया भारतामध्ये कशा प्रकारे सुरू झालेली आहे. थोडक्यात याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. खऱ्या अर्थाने भारतामध्ये बँकाच्या संगणकीकरणाची प्रक्रिया, या प्रक्रियेची सुरुवात 1980च्या दशकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. या प्रक्रियेची सुरुवात करण्यामध्ये भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची महत्वाची भूमिका आहे. भारतामध्ये बँक कॉम्प्युटरायझेशन म्हणजे बँक संगणकीकरण केलं पाहिजे आणि त्याची गरज काय या संदर्भात अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 1983-84 मध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने ताबडतोब भारतातील बँकिंग क्षेत्राचं संगणकीकरण गरजेचं आहे अशी शिफारस 1984 मध्ये केल्याच्या नंतर बँक संगणकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने 1990च्या नंतर म्हणजे जेव्हा आपण आपल्या अर्थव्यवस्थेने जागतिकीकरण आणि उदारीकरण
हे स्वीकारलं, तिथपासून पुढे बँक संगणकीकरणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहायचो पूर्वी, म्हणजे संगणकीकरण होण्याच्या पूर्वी झाल्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी, म्हणजे ठेवी ठेवण्यासाठी, आपली रक्कम तिथनं विड्रॉ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मध्ये आपल्याला ग्राहक उभे असलेले दिसून येत असायचे. तासनतास बँकांचे व्यवहार करण्यासाठी या लोकांना रांगांमध्ये उभा राहावं लागायचं. परंतु आज रोजी आपण पाहतो की आपण बँकांचे व्यवहार आपल्या घरी बसून, आपल्या कार्यालयातून किंवा आपल्याला पाहिजे त्या कुठल्याही ठिकाणावरून, ज्या ठिकाणी इंटरनेट फॅसिलिटी उपलब्ध आहे त्या ठिकाणावरून आपण बँकांच्या सेवांचा उपभोग घेऊ शकतो. तासनतास आपल्याला बँकांच्या रांगांमध्ये थांबण्याची आज रोजी गरज नाही. आपण बँकाचे बऱ्यापैकी सर्व व्यवहार आपल्या सोयीच्या ठिकाणावरून करू शकतो. हे सर्व काही आज रोजी शक्य झालेले आहे ते फक्त आणि फक्त बँक संगणकीकरणामुळे. तर अशा प्रकारे हे माझ्या लेक्चरचा पहिला भाग, की ज्या भागामध्ये बँक संगणकीकरण म्हणजे काय आणि बँक संगणकीकरणाची अंमलबजावणीची सुरुवात भारतामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्या लेक्चरच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळू, की ज्यामध्ये आपण बँक संगणकीकरणाची गरज काय हे अभ्यासणार आहोत. बँक संगणकीकरणाची गरज आपल्याला प्रामुख्याने 4 मुद्द्यांच्या सहाय्याने अभ्यासता येईल. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन इन बँकिंग सेक्टर. म्हणजे बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धात्मकता लक्षात घेऊन बँक संगणकीकरण करण्याची गरज भासली. वाढती स्पर्धात्मकता, बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धात्मकता म्हणजे वाढती स्पर्धा म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. 1990 मध्ये जागतिकीकरण आणि उदारीकरण स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात परकीय बँकांसोबत भारतातील बँकांना स्पर्धा करावी लागत असे. स्पर्धात्मकता, कार्यक्षमता, नफा क्षमता, उत्पादन क्षमता या सर्वच बाबतीत परदेशी बँका, म्हणजे परदेशी खाजगी बँका व परदेशी सार्वजनिक बँका यांचं परफॉर्मन्स भारतातील बँकांपेक्षाही चांगलं होतं. त्यांची नफा क्षमताही चांगली होती, त्यांची कार्यक्षमताही चांगली होती आणि त्यांची उत्पादकताही चांगली होती. आणि अशा स्वरूपाच्या बँकांसोबत भारतातील बँकांना स्पर्धा करावी लागत असे. आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांचं संगणकीकरण करणे हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून बँकांचं संगणकीकरण या ठिकाणी गरजेचं मानलं जातं. नंबर 2, ग्लोबलायझेशन इन बँकिंग म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये जागतिकीकरण. मगाशी सांगितलेलाच मुद्दा. जागतिकीकरण स्वीकारल्या कारणाने मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रांना एक जागतिक स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे जगाच्या कुठल्याही पातळीवरती आपल्याला व्यवहार करणं हे गरजेचं ठरलं. म्हणजे परदेशात रक्कम पाठविणे, परदेशातील रक्कम आपल्या देशामध्ये येऊ देणे किंवा ते आपल्या देशाच्या बँकांमध्ये जमा करून घेणे, अशा सारख्या खुली अर्थव्यवस्था असल्या कारणाने व्यवहारांचं प्रमाण वाढलं आणि बँकिंग क्षेत्रामध्येही जागतिकीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि या जागतिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये भारतातील बँका यांना स्पर्धा वाढविण्याच्या अनुषंगाने, स्पर्धेत टिकून राहण्याच्या अनुषंगाने आणि जागतिक पातळीवरील व्यवहार करण्याच्या अनुषंगाने बँकाचं संगणकीकरण करणं हे गरजेचं ठरलं आणि म्हणून बँकाचं संगणकीकरण या ठिकाणी केलं गेलं असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा तिसरा मुद्दा, मीट द इन्क्रीजिंग डिमांड्स ऑफ कस्टमर्स. ग्राहकांची वाढती गरज म्हणजे ग्राहकांची बँकांच्या प्रती वाढत्या सेवेची अपेक्षा
यासाठी ही बँक संगणकीकरण महत्वाचं मानलं जातं. म्हणजे वारंवार लोकांच्या, ग्राहकांच्या, बँकांच्या प्रती वाढत्या ज्या गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठी ही बँक संगणकीकरणाची गरज भासली. फक्त ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे एवढेच बँकांचं कार्य मर्यादित राहिलं नसून बँकांच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देणे बँकांना गरजेचं असतं. ग्राहकांच्या मागण्या वाढणे म्हणजे काय, तर ठेवी ठेवणे, कर्ज घेणे या व्यतिरिक्त एटीएम सुविधा म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सुविधा ग्राहकांना मिळवून देणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात आपण रक्कम हस्तांतरित करण्यासाठी सोयीस्करपणा उपलब्ध करून देणे, त्यानंतर आपले इलेक्ट्रिसिटीचे बिल असतील, मोबाईल फोनचे बिल असतील किंवा आणखी काही आपले बिल भरावयाचे असतील त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे. या सगळ्यांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या गरजा हे बँकांकडे वाढत गेल्या आणि या गरजांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने ही बँक संगणकीकरण करणे हे गरजेचं ठरलं. आज रोजी आपण पाहतो, आपण आपलं टीव्ही रिचार्ज असेल, मोबाईलचं रिचार्ज असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावयाचं असेल किंवा इतर कुठलाही बिल आपल्याला भरावयाचं असेल तर आपण या बँकांच्या विविध ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करू शकतो. आपल्याला इतरांना रक्कम ट्रान्सफर करायची असेल ते आपण करू शकतो. आज अगदी टोल भरायचा असेल ते देखील आपण भरू शकतो. हे सगळं काही ज्या गरजा आपल्या आहेत त्यांची पूर्तता आपण करतोय ते बँक कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा आपण उपभोगतोय. म्हणून ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, बँकांकडून ज्या वाढत्या गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठी बँक संगणकीकरण करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर बँक संगणकीकरणाच्या गरजेतला चौथा मुद्दा आहे टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन इन इंडियन इकॉनॉमी. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं तंत्रज्ञानाचं रिव्होल्यूशन, तंत्रज्ञानात्मक क्षेत्रामध्ये झालेली क्रांती. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर 1990च्या नंतर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. खऱ्या अर्थाने 1980च्या दशकापासून ही प्रक्रिया सुरू झाली. 90 नंतर या प्रक्रियेला वेग आला आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, कॉम्प्युटरचा वापर वाढत असताना बँकिंग क्षेत्रातही कॉम्प्युटरचा वापर वाढविणे गरजेचं झालं आणि म्हणून बँक संगणकीकरण करण्याची गरज या ठिकाणी भासली. तर अशा प्रकारे या 4 विविध मुद्द्यांच्या मदतीने आपल्याला बँक संगणकीकरणाची गरज स्पष्ट करता येईल. आता आपण आपल्या लेक्चरच्या शेवटच्या भागाकडे, म्हणजे जिथे आपण बँक संगणकीकरणाचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. त्यालाच आपण बँक संगणकीकरणाचे विविध टप्पे असेही म्हणू. बँक संगणकीकरणाचा पहिला टप्पा किंवा पहिला प्रकार म्हणजे बॅक ऑफिस ऍप्लिकेशन. म्हणजे कार्यालयीन स्वरूपाचं कामकाज करण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर. म्हणजे कार्यालयीन स्वरूपाचे काम करण्यासाठी संगणकाचा वापर. हे बँक संगणकीकरणातला पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल किंवा पहिला प्रकार आपल्याला बँक संगणकीकरणाचा सांगता येईल. कार्यालयीन स्वरूपाचे कामकाज करण्यासाठी बँकेचा वापर म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची माहिती कॉम्प्युटरमध्ये भरणे, त्याला आपण डेटा एंट्री म्हणतो. म्हणजे ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या असतील, कर्जदारांनी कर्ज घेतला असेल, पैसे विड्रॉ केले असतील किंवा इतर स्वरूपाचे काहीही व्यवहार ग्राहकांनी बँकांसोबत केलेले असतील तर त्यांची एंट्री हे संगणकामध्ये करणे, याला आपण डेटा एंट्री म्हणतो. या स्वरूपात म्हणजे या स्वरूपाच्या कामासाठी संगणकाचा वापर. तसेच
कॅल्क्युलेटिंग ऑपरेशन्स, कोणाचे व्याजाचे दर काढावयाचे असतील, बँकाचा नफा काढावयाचा असेल, बँकाला झालेला तोटा शोधावयाचा असेल, तसेच नॉन परफॉर्मिंग असेट्सचा आकडा काढावयाचा असेल, तर हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, ही आकडेमोड करण्यासाठी कॅल्क्युलेटरच्या ऐवजी जेव्हा आपण कॉम्प्युटर वापरतो, जेव्हा आपण संगणक वापरतो, म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी कॉम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये माहिती भरणे आणि भरलेल्या माहितीतून काही आकडेमोड करणे, यासाठी कॉम्प्युटरचा सर्वप्रथम वापर करण्यात आला, ज्याला आपण याआधी संकुचित अर्थाने बँक संगणकीकरण अभ्यासलो. तोच मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगावयाचा आहे. इथे यासाठी कार्यालयीन कामकाजासाठी बँकांचा वापर, कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाचा वापर, हा पहिला टप्पा बँक संगणकीकरणाचा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बँक संगणकीकरणाचा दुसरा टप्पा किंवा दुसरा प्रकार टोटल ब्रांच ऑटोमेशन, म्हणजे पूर्ण शाखा स्वयंचलित करणे. ऑटोमेशन ऑफ द ब्रांच म्हणजे एक शाखा, एक विशिष्ट शाखा, बँकेचे एक विशिष्ट कार्यालय, विशिष्ट शाखा स्वयंचलित करणे. ऑटोमेशन इज लिमिटेड टू ब्रांच लेवल, म्हणजे त्या शाखेपुरतच हे स्वयंचलीकरण किंवा स्वयंचलितपणा मर्यादित ठेवणे. म्हणजे काय की एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये जेवढे कॉम्प्युटर्स आहेत ते कॉम्प्युटर्स एकमेकांशी जोडणे, त्या प्रक्रियेला आपण ती शाखा स्वयंचलित करणे. म्हणजे एका कॉम्प्युटरवरती जे काही एंट्री होत असेल त्यावरची एंट्री दुसरे कर्मचारी त्या शाखेतील किंवा ब्रांच मॅनेजर त्या शाखेतील ते सर्व एंट्रीज त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून पाहू शकतात. एका ठिकाणी एंट्री होत असेल तर 4-5 ठिकाणी बसलेले कर्मचारी ते एंट्रीज, त्याची माहिती मिळवू शकतात. याला आपण म्हणतो स्वयंचलित करणे. परंतु याच बँकेला जर आपल्या हेड ऑफिसला काही माहिती पोहोचवायची असेल तर ती माहिती पोहोचविण्यासाठी पेन ड्राईव्ह मध्ये किंवा सीडी मध्ये किंवा आणखी कुठल्या स्वरूपात सॉफ्ट कॉपीमध्ये ही माहिती एका दूताच्या मार्फत किंवा एका कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मार्फत पोहोचवावी लागत असे. कारण या ठिकाणी स्वयंचलित म्हणजे त्या शाखेतीलच फक्त कॉम्प्युटर जोडले गेलेले होते, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही नेटवर्किंगच्या माध्यमातून दुसरी शाखा किंवा हेड ऑफिस जोडले गेलेले नसायचे. समजा एखाद्या बँकेतील ग्राहकाला एटीएम कार्ड दिला असेल तर तो ग्राहक त्याच शाखेच्या एटीएम वरती येऊन त्याला पैसे काढावे लागत असेल, तो दुसऱ्या बँकेच्या किंवा दुसऱ्या शाखेच्या एटीएम वर जाऊन पैसे काढता येत नसे. कारण का तर ऑटोमेशन हे त्या ब्रांच पुरतं लिमिटेड होतं. म्हणजे ऑटोमेशन हे त्या ब्रांच साठी फक्त मर्यादित होतं आणि म्हणून या दुसऱ्या टप्प्यातल्या स्वयंचलित यंत्रणा जी राबवलेली होती ती त्या ब्रांच पुरती मर्यादित असे. नेटवर्किंगच्या माध्यमातून इतर शाखा किंवा इतर बँका जोडल्या गेलेल्या नव्हत्या. ही दुसरी मर्यादा या क्षेत्रात या संगणकीकरणाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर बँक संगणकीकरणाचा तिसरा टप्पा म्हणजे तिसरा प्रकार ही जेव्हापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रात क्रांती झालेली दिसून येते तो टप्पा म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन्स. त्याला मराठीमध्ये आपण कोर बँकिंग यंत्रणा किंवा कोर बँकिंग प्रणाली असे म्हणतो. कोर बँकिंग यंत्रणेमुळे किंवा कोर बँकिंग प्रणालीमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र कोणते असे बदल झालेले आहेत. इथे आपण पाहू शकतो एनिवेअर एनी टाइम 24/7 नॉनस्टॉप सर्व्हिसेस. या प्रकारच्या संगणकीकरणामुळे ग्राहकांना कुठेही केव्हाही 24/7 म्हणजे 24 तासामध्ये कधीही नॉनस्टॉप बँकांच्या विविध सेवांचा उपभोग घेता येतो. बँकांच्या विविध प्रकारच्या सेवा हे ग्राहकांना वापरता येतात. हे केवळ आणि केवळ शक्य झाले बँक संगणकीकरणाच्या, 'या कोर बँकिंग प्रणालीमुळे. तशाच प्रकारे
कोर बँकिंग प्रणालीचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सेंट्रलाइज्ड सिस्टम ऑफ डेटाबेस. म्हणजे बँकांकडे जी काही गोळा केलेली माहिती आहे त्याचं केंद्रीकरणाची यंत्रणा या ठिकाणी कोर बँकिंगमुळे झालेली आहे. माहितीचं केंद्रीकरण म्हणजे काय, सेंट्रलाइज सिस्टम म्हणजे काय, तर बँकांकडे जेवढे काही ग्राहक असतात त्या ग्राहकांची सर्व काही माहिती एका यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रीकृत केली जात असते, एकत्रित आणली जात असते, की जेणेकरून ही माहिती सर्व बँकिंग यंत्रणांना वापरता येईल. बँकांचं मोठ्या प्रमाणात जाळं पसरवण्यासाठी, देशभरामध्ये हे नेटवर्किंग निर्माण करण्यासाठी सेंट्रलाइज्ड सिस्टम ऑफ डेटाबेस हे महत्वाचं मानलं जातं. एक उदाहरणाच्या माध्यमातून हे आपल्याला सांगता येईल. आज रोजी आपण पाहतो आपल्याकडे एटीएम कार्ड असेल तर ते एटीएम कार्ड आपण वापरून ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही बँकेच्या एटीएम मधनं, कुठल्याही शाखेच्या एटीएम मधनं आपण ते पैसे विड्रॉ करू शकतो किंवा काढू शकतो. उदाहरणार्थ समजा सातारच्या एका एसबीआय बँकेमध्ये तुमचं खातं आहे आणि तुम्ही देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन कुठल्याही बँकेच्या एटीएम मधनं त्या बँकेतील पैसे म्हणजे आपल्या एसबीआयच्या साताऱ्याच्या ब्रांचमध्ये ठेवलेल्या खात्यातले पैसे आपण काढू शकता. म्हणजे काय, साताऱ्यातल्या अमुक एसबीआय बँकेमध्ये आपण ठेवलेल्या ठेवीची माहिती हे दुसऱ्या राज्यातील किंवा देशातल्या कुठल्याही बँकेला ती माहिती कॉम्प्युटरच्या माध्यमातून आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. म्हणून आपण ते पैसे देशभरातनं कुठनंही आपण विड्रॉ करू शकतो किंवा काढू शकतो, किंवा देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आपल्या खात्यातील पैसे आपण दुसऱ्या कोणाच्याही खात्यात ट्रान्सफर करू शकतो किंवा पाठवू शकतो. हे का शक्य झालेलं आहे, कारण कोर बँकिंग यंत्रणेमुळे, प्रणालीमुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे. म्हणजे जी माहिती बँकेकडे उपलब्ध आहे ती नेटवर्किंगच्या माध्यमातून म्हणजे बँकांच्या जाळ्याच्या माध्यमातून ती माहिती देशभरच्या सगळ्या बँकांना ती माहिती वापरता येते, त्या माहितीचा उपयोग करून घेता येतो. हे कोर बँकिंग म्हणजे कोर बँकिंग प्रणालीमुळे हे शक्य झालेलं आहे. त्यानंतर शेवटचा आणि तिसरा जो टप्पा कोर बँकिंग मधला आहे, तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मल्टिपल डिलिव्हरी चॅनल्स. मल्टिपल डिलिव्हरी चॅनल्स म्हणजे बँकांच्या विविध सुविधा आपण विविध मार्गाने उपभोगणे. उदाहरणार्थ बँकात पैसे जमा करायचे असतील किंवा बँकातनं पैसे काढायचे असतील तर आपण बँकेच्या काउंटरवर जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करतो. हे काय आहे, हे आहे डिलिव्हरी चॅनल. म्हणजे बँकांनी त्या माध्यमातून म्हणजे काउंटरवर येऊन ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची बँकांची यंत्रणा. आता हेच काम आपण दुसऱ्याही पद्धतीने करू शकतो. ते म्हणजे जे आपल्याला डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड दिलेलं असतं ते एटीएम कार्ड घेऊन आपण एटीएम सेंटरवर जाऊन पैसे काढू शकतो, पैसे जमा करू शकतो, कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करू शकतो. याला आपण म्हणतो डिलिव्हरी चॅनल्स. मल्टिपल म्हणजे विविध प्रकारे बँकांनी आपल्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे माध्यम. म्हणजे बँकांच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे विविध माध्यम या ठिकाणी उपलब्ध आहे. काउंटरवर न जाता आपण एटीएम वर जाऊ शकतो, तिथनं ही प्रक्रिया करू शकतो, किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुमच्या घरी बसून तुमच्या ऑफिसमधनं किंवा कुठेही जाऊन तुम्ही आपल्या मोबाईलवर इंटरनेट सुरू करून बँकांच्या विविध चॅनल्स म्हणजे विविध प्रकारच्या सेवा आपण वापरू शकतो. तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुमच्याकडे मोबाईल असेल आणि मोबाईलला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर विविध ऍप्लिकेशन्स बँकांची वापरून आपण बँकांनी दिलेल्या विविध सेवांचा उपभोग आपण घेऊ शकतो. त्याला आपण म्हणतो मल्टिपल डिलिव्हरी चॅनल्स. म्हणजे बँकांच्या विविध सुविधा
विविध मार्गांनी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची यंत्रणा. तुमच्याकडे मोबाईल आहे आणि इंटरनेट नसेल तरी देखील मोबाईलच्या नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही बँकांच्या सुविधा वापरू शकता. अशा प्रकारे या कोर बँकिंग सोल्युशन्समुळे म्हणजे कोर बँकिंग प्रणालीमुळे विविध माध्यमातून आपण बँकांच्या विविध सेवा वापरू शकतो. अशा प्रकारे कोर बँकिंग प्रणाली हे आमूलाग्र स्वरूपाचे बदल किंवा क्रांती बँकिंग क्षेत्रात घडवून आणणारा तिसरा महत्वाचा टप्पा बँक संगणकीकरणाचा आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे बँक संगणकीकरण म्हणजे काय, बँक संगणकीकरणाची सुरुवात भारतामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे, बँक संगणकीकरणाची गरज काय आणि बँक संगणकीकरणाचे टप्पे किंवा बँक संगणकीकरणाचे प्रकार हे या ठिकाणी आपण अभ्यासलो. माझ्या आता पुढील लेक्चरमध्ये मी तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसं ची भूमिका काय आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत.